Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.3 of chapter number 2 real numbers from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 30 वर प्रॅक्टिस सेट 2.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 9 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 6 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहे ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेले आहेत. ज्या मुलांना ते व्हिडिओज पाहायचे आहेत त्यांच्यासाठी लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 हे 3 क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूयात. क्वेश्चन नंबर 7, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता आपल्याला इथे दोन सर्ट्स दिलेले आहेत. हे पहा, 3√12 इंटू √18 यांना मल्टिप्लाय करायचंय. जे प्रोडक्ट येईल त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायचं आहे. सो चला मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते समजून घेऊयात. खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. जे आपण सिंपल मल्टिप्लिकेशन करतो त्याच प्रकारे हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे आहे. पण हे सर्ट्स आहेत की नाही, त्यामुळे थोडेसे चेंजेस आहेत. चला काय ते चेंजेस आहेत ते समजून घेऊयात. सो फर्स्ट आहे 3√12 इंटू √18. आता हे पहा, आपल्याला हा 3 तर बाहेरच आहे रॅडिकल साइनच्या, त्यामुळे ह्याचा काहीच प्रश्न नाही. आणि इथे कोणताच नंबर नाहीये रॅडिकल साइनच्या बाहेर. मग कोणता नंबर असतो? जिथे कोणताच नाहीये तिथे 1 असतो, हो की नाही. मी इथे ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणत नाहीये. ऑर्डर ऑफ द सर्ड जेव्हा दिलेली नसते तेव्हा 2 असते, कायम लक्षात ठेवायचंय. मी काय म्हणतेय, रॅडिकल साइनच्या बाहेर इकडे कोणताच नंबर नाहीये मल्टिप्लिकेशनच्या नंतर आणि रॅडिकल साइनच्या आधी इथे मध्ये कोणताच नंबर नाही. जसं इथे 3 आहे की नाही, तसं इथे आहे का कोणता? नाही, म्हणजे 1 आहे असं पण समजायचं. ओके, सो इथे 3 आहे आणि इथे 1 आहे. इथे रॅडिकॅन्ट आहे 12, इथे रॅडिकॅन्ट आहे 18, बरोबर. सो आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. मग त्यासाठी काय करावं लागणार आहे, याचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला दोन्ही रॅडिकॅन्टचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. सो चला इथे आपण प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करून घेऊयात. 2 6 12, 3 2 6 और 2 3 6. ओके, असं आपण राईट करूया. 2 3 6, देन 3 1 3. ओके, सो 12 चे प्राईम फॅक्टर्स काय झाले? 2 इंटू 2 इंटू 3 राईट करून घेऊयात. ओके, हा 3 विसरायचा नाहीये, त्याला ऍज इट इज राईट करायचंय. 12च्या जागी 12 चे सगळे फॅक्टर्स आपण राईट केले. त्यानंतर ना हे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घ्यायचं. आता 18 चे सगळे फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 2 9 8, 3 3 9, 3 1 3. 2 इंटू 3 इंटू 3. ओके, 18च्या जागी 18 चे सगळे फॅक्टर्स आपण इथे राईट करून घेतले. आता हे पहा, आपल्याला माहिती आहे रॅडिकल साइनच्या इथे म्हणजेच ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाही म्हणजे 2 आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा ऑर्डर काहीच नाही म्हणजे 2 आहे. 2 ऑर्डर आहे म्हटल्यावर आपल्याला इथे आतमध्ये कितीचे ग्रुप करायचे असतात? 2 चे ग्रुप्स करायचे असतात, हो ना. सो हे पहा, 2 इंटू 2 झाला हा एक ग्रुप. आता 3 साठी कोणी त्याच्यासारखा पार्टनरच नाहीये, सो याचा काही ग्रुप होणार नाही. आता इकडे 2 इंटू 3 इंटू 3, इथे कोणाचा ग्रुप होणार? 3 इंटू 3 चा. ओके, आता जे ग्रुप तयार झालेले आहेत त्यांना रॅडिकल साइनच्या बाहेर येता येतं, आपल्याला माहितीये. आणि ज्यांचा ग्रुप झालेला नाही त्यांना मात्र साइनच्या आतमध्येच राहावं लागतं. सो इथे ऑलरेडी 3 आहे, सो 3 ऍज इट इज राईट करून घेऊयात. या 2 ला रॅडिकल साइनच्या बाहेर काढूयात. बाहेर येते वेळी 3 बरोबर ते मल्टिप्लाय होणार आहे, लक्षात घ्यायचंय, इंटू 2. आता रॅडिकल साइनच्या आतमध्ये काय राहणार शिल्लक? एकटा 3. ओके, आता हे मल्टिप्लिकेशनचं साइन. आता इथे काहीच नाहीये, सो नाही राईट केलं तरी चालणार आहे. इथे 3 बाहेर येणार आहे ना रॅडिकल साइनच्या. चला 3 राईट करून घेऊयात आणि आतमध्ये असणार आहे एकटा 2. ओके, आता इथे 3 इंटू 2 किती झाले? 6. सो 6 √3 इंटू 3 √2. आता पहा, इथे 6 √3 इंटू 3 √2. 6 आणि 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि इथे √3 आहे, इथे √3 आहे. आपण दोघांनाही एकाच छत्रीखाली एकाच रॅडिकल साइनच्या खाली राईट करू शकतो. रूल आपल्याला माहित आहे. चला मग राईट करूयात. 6 इंटू 3 18 आणि एकाच छत्रीखाली आपल्याला राईट करायचं आहे. सो 3 इंटू 2 काय येणार? 3 इंटू 2 6. सो इथे आन्सर येणार 18 √6. इझी आहे की नाही? चला आता सेम क्वेश्चन आपण आणखीन एका सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. ती पद्धतही समजून घ्या. हे पहा, काय करायचे आपल्याला? 3√12 इंटू √18 आहे.
आपण काय केलं, इथे आधी त्याला सिम्प्लिफाय केलं आणि मग एका छत्रीखाली आणलं. आता आपण सुरुवातीलाच √12 आणि √18ला एकाच छत्रीखाली आणलं तर खूप सोपं होऊन जाईल की नाही आपल्यासाठी. मग हे पहा काय करायचंय, इथे जो नंबर असेल तो आणि इथे जो नंबर असेल तो त्यांना मल्टिप्लाय करून घ्यायचं. सो इथे काहीच नाहीये म्हणजे 1 आहे. सो 3 1 जार 3, 3 राईट करून घेतला. 12 आणि 18ला एकाच रॅडिकल साईनच्या खाली राईट करू शकतो आपण. सो 12 × 18. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय, 12चे जे फॅक्टर्स आहेत ते राईट करायचे आणि 18चे फॅक्टर्स राईट करायचे. सो 3 रॅडिकल साईनच्या आतमध्ये मी 12चे फॅक्टर्स राईट केले, 2 × 2 × 3. आता 18चे फॅक्टर्स राईट करायचे, 2 × 3 × 3. ओके, आता इथे कोणतंच ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाहीये, म्हणजे काय आहे, 2 आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग 2 चे ग्रुप्स करायचे. हा 2चा एक ग्रुप झाला. आता हे पहा इथे 3 आणि 3 यांचा एक ग्रुप होईल. यांचा ग्रुप होणार का सांगा बरं मला, 3 × 2 यांचा ग्रुप होईल. आता इथे तुम्ही म्हणाल, तुमच्यापैकी ज्या मुलांनी व्हिडिओज पाहिलेले नाहीयेत या आधीचे, त्यांना इथे थोडंसं कन्फ्युज होईल. ओके नाही, ते म्हणतील की हो कारण की ऑर्डर ऑफ द सर्ड 2 आहे की नाही, मग या दोघांचा ग्रुप होईल. 3ला पार्टनर आहे ना 2. नाही, असं चालत नाही. जो पार्टनर आहे ना तो सेम लागतो. जर इथे 2च्या ऐवजी 3 असता तर आपल्याला या दोघांचा ग्रुप करता आला असता 3 × 3, किंवा इथे 3च्या ऐवजी 2 असता तर आपल्याला या दोघांचा ग्रुप करता आला असता 2 × 2. पण आता हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत म्हणून या दोघांचा आपल्याला ग्रुप करता येणार नाही. सेम नंबर्स पाहिजेत तरच आपल्याला ग्रुप करता येतात. सो चला आता जे ग्रुप आपण केलेले आहेत त्यातला एक एक डिजिट बाहेर काढूयात. सो हे पहा इथे 3 ऑलरेडी आहे, ठेवला त्याला तसंच. 2ला बाहेर काढायचंय. सो ना मग आता इथला एक 2 येईल बाहेर. बाहेर येते वेळी 3 बरोबर तो मल्टिप्लाय होणार आहे. सो × 2 यातला एक 3 येणार इकडे बाहेर. ओके, रॅडिकल साईनच्या आतमध्ये काय रिमेनिंग आहे आता, 3 × 2. चला राईट करून घेऊयात, कारण ते बाहेर आलेलेच नाहीयेत, त्यांना कोणी पार्टनरच नाहीये त्यांच्यासारखा, म्हणून रॅडिकल साईनच्या आतमध्ये 2 × 3 और 3 × 2 राईट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आता पहा 3 × 2 6, 6 × 3 18, आणि रॅडिकल साईनच्या आतमध्ये 2 × 3 6 झालं. आता हे आणखीन सिम्प्लिफाय होईल का सांगा बरं मला. जर आपण √6चे फॅक्टर्स फाइंड आउट केले तर काय येतील, 2 × 3 बरोबर, आणि त्यांचे ग्रुप्स होतील का, नाही होणार ना. म्हणजे या नंबरला, या सर्डला आपल्याला आणखीन सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येणार नाहीये. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. क्लिअर, सोपं आहे ना. कोणती मेथड तुम्हाला इझी वाटली, फर्स्ट की सेकंड? मला तर ही सेकंड मेथड खूप इझी वाटते, सुटसुटीत वाटते, अजिबात कन्फ्युजन करणारी वाटत नाही. ओके, सो मी ही जी सेकंड मेथड आहे ना आपली तीच फॉलो करणार आहे. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 3 √12 × 7 √15. काय करायचंय आपल्याला, मी आधीच सांगितलं तुम्हाला. येस, व्हेरी गुड. जे रॅडिकल साईनच्या बाहेर नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो 3 × 7, 3 × 7, आणि हे रॅडिकँड जे आहेत ना त्यांना एकाच छत्रीखाली राईट करायचं. सो 12 √12 × 15. आता 12चे आणि 15चे फॅक्टर्स फाइंड आउट करून घ्यायचे. 3 × 7 किती झाले, 21, आणि आता यांचे फॅक्टर्स आपण हे पहा इथे 12चे फॅक्टर्स, 2 6 जार 12, 2 3 जार 6, 3 1 जार 3. ओके, 12चे फॅक्टर्स 2 × 2 × 3 बरोबर राईट केले का, 2 × 2 × 3. ओके, आता 15चे 3 5 जार 15, 5 1 जार 5. ओके, 3 × 5 बरोबर राईट केले ना. चला आता इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाही म्हणजे 2 आहे बरोबर. सो 2 2चे ग्रुप्स करायचे. हा एक ग्रुप होणार, हा एक ग्रुप होणार. 5ला त्याच्यासारखाच कोणी पार्टनर इथे नाहीये. सो 5 रॅडिकल साईनच्या आतमध्येच राहणार, त्याला काही ग्रुपिंग करता येत नाही. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 21 × यातला एक 2 येणार बाहेर, त्यानंतर ना हा 3 येणार बाहेर, आणि 5 राहणार रॅडिकल साईनच्या आतमध्ये. ओके, आता 2 × 3 किती झाले, 6. 21 × 6, 21 6 जार 21 6 जार 126. ओके, सो 126 आपण इथे राईट केलं. √5 याला आणखीन आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करता येणार आहे का, नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर, 126 √5. इझी आहे ना. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 3 √8 × √5. मी तुम्हाला याआधी सांगितलं, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, रॅडिकल साईनच्या बाहेर जे नंबर्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचं. सो इथे 3 आहे बाहेर, इथे काहीच नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. सो 3 1 जार 3 1 जार किती, 3 बरोबर. आता जे रॅडिकल साईनच्या आतमध्ये आहेत
इथे एक रॅडिकल साईन, इथे एक रॅडिकल साईन, दोघांनाही एकाच रॅडिकल साईनच्या आतमध्ये आपण राईट करू शकतो. सो हे पहा, अशा पद्धतीने आपण राईट करून घेतलं. √8 × 5. आता दोघांनाही फॅक्टराइज करायचे आपल्याला, 8 ला आणि 5 ला. 8 चे कसे असणार आहेत फॅक्टर्स? खूप इझी आहे, तुम्ही असे सुद्धा राईट करू शकता. प्रत्येक वेळी तुम्हाला असं ड्रॉ करून फॅक्टर्स फाइंड आउट करणं गरजेचं नाहीये, तुम्ही ओरली सुद्धा करू शकता. 2 4 8, 2 2 4, 2 1 2. ओके, 2 × 2 × 2 आणि 5 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो त्याचे फॅक्टर्स काय असणार आहे? फक्त 5 आणि 1, हो ना. सो चला इथे राईट करून घेऊयात आपण. 3 × 8 चे फॅक्टर्स 2 × 2 × 2 आणि 5 चे × 5. ओके, आता इथे ऑर्डर ऑफ द सर्ड काहीच नाही म्हणजे 2 आहे. 2 2 चे ग्रुप्स करायचे आपल्याला, एकच ग्रुप होणार. 2 आणि 5 चा ग्रुप होणार नाही, कारण की आपल्याला सेम नंबर हवा असतो ग्रुप करण्यासाठी. सो चला नेक्स्ट स्टेप मध्ये 3 ॲज इट इज × हा 2 येणार आहे रॅडिकल साईनच्या बाहेर आणि रॅडिकल साईनच्या आतमध्ये काय असणार मग? 2 × 5. ओके, 3 × 2 किती झाले? 6 आणि 2 × 5 10. 6 √10 हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. 6 √10. याला आता आणखीन आपल्याला पुढे सिम्प्लिफाय करता येणार नाहीये. ओके, चला नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 7 मधला लास्ट सब क्वेश्चन. 5 √8 × 2 √8. √8 सेम आहे, हो ना. सो हे पहा, आता इथे जे बाहेर आहेत रॅडिकल साईनच्या त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 5 × 2 तुम्ही डायरेक्टली 10 राईट केलं तरीही चालणार आहे. आणि आता याला रूट, इथे √8 आहे, इथे √8 आहे, म्हणून एकदाच √8 राईट करायचं असं करू नका. इथे √8, इथे √8 म्हणजे रॅडिकल साईनच्या आतमध्ये 8 × 8 येणार. क्लिअर? चला 5 × 2 10. 8 चे फॅक्टर्स जे आपण मागे फाइंड आउट केले होते तेच राहणार आहेत इथे, हो ना. सो 10 × रॅडिकल साईनच्या आतमध्ये 2 × 2 × 2 या 8 चे फॅक्टर्स राईट केले. आता या 8 चे सुद्धा फॅक्टर्स राईट करावे लागणार आहेत. सो 2 × 2 × 2. ओके, ऑर्डर ऑफ द सर्ड 2 आहे. चला 2 2 चे ग्रुप्स करूयात. झाले. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 10 ॲज इट इज येणार, हा 2 येणार बाहेर. आता ह्या 2 ला बाहेर काढूयात या ग्रुपमधून. आता या ग्रुपमधून एका 2 ला बाहेर काढूयात. चला मल्टिप्लाय करूयात. 10 2s are 20, 20 2s are 40, 40 2s are 80. सो 80 आपला आलेला आहे आन्सर. अशा पद्धतीने 7th क्वेश्चन आपला कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. चला 8th क्वेश्चन पाहूयात. डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण मल्टिप्लाय केलं होतं सर्सला आणि आता आपल्याला काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. इझी आहे, काही डिफिकल्ट नाहीये. डिव्हिजन पण खूप इझी आहे. हे पहा, √98 डिवायडेड बाय √2 यालाच आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. √98 अपॉन √2 याचाच अर्थ डिव्हिजन होतं इथे. आणि न्यूमरेटर मध्ये रूट साईन, डिनॉमिनेटर मध्ये रूट साईन, यालाच आपण एक कम्प्लीट रूट मध्ये पण राईट करू शकतो अशा पद्धतीने. √98 अपॉन 2. ओके, आता √98 अपॉन 2, 98 अपॉन 2 हे जे रूट साईन आहे ना, याला थोड्या वेळासाठी विसरून जा. 98 अपॉन 2 या दोघांना आपण सिम्प्लिफाय करू शकतो ना, डिवाइड करू शकतो. दोन्ही इव्हन नंबर्स आहेत. चला डिवाइड करूयात. 2 1s are 2. तुम्ही रफ वर्क मध्ये इकडे डिवाइड केलं तरी चालणार आहे, काही हरकत नाही. 2 1s are 2, 2 4s are 8, 1 रिमेनिंग राहिला. 1 8 18, 2 9s are 18. ओके, सो 49. ओके, मग इथे आन्सर काय आहे? हे फायनल आन्सर नाही हा. हे पहा काय आहे, हे रूट साईन जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना बाजूला ठेवा, ते आता इतकंही बाजूला ठेवू नका. फक्त डिव्हिजन करण्यापुरतंच मी म्हटलं होतं बाजूला ठेवा, नाहीतर तुम्ही आता इथून पुढे त्याला घेणारच नाही, असं करू नका. ते आहे बरं का इथे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करणार आपण √49. √49 म्हणजे काय? 49 कोणाचा स्क्वेअर आहे? 49 आहे 7चा स्क्वेअर. मग यालाच आपण 7 असं राईट करू शकतो, बरोबर. सो हा झाला आपला सिम्पलेस्ट फॉर्म. क्लिअर? चला इकडे आपण राईट करून घेऊयात आपल्या या क्वेश्चनचे हे आन्सर, फायनल आन्सर. √98 डिवायडेड बाय √2 इज इक्वल टू 7. चला नेक्स्ट पाहूयात. √125 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 50 यालाच डिव्हिजन फॉर्म मध्ये असं राईट करायचंय. आता हे जे रॅडिकल साईन आहे ते एक कॉमन म्हणून आपण नेक्स्ट स्टेप मध्ये घ्यायचं आणि आता आपण डिवाइड करायचंय.
हे पहा, रफ वर्क मध्ये करूयात आता आपण, कारण की खूप इथे काटाकाटी होऊन गर्दी होऊन जाईल आणि मग तुम्हाला कळणार नाही. सो 5 ने डिवाइड करू शकतो दोघांनाही. 5 10s are 50, 5 2s are 12, 2 रिमेनिंग, 2 5 25, 5 5s are 25. आता 5 2s are 10, 5 5s are 25, 5/2. ओके, या डिव्हिजनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे 5/2. चला इथे राईट करून घेऊयात रॅडिकल साइन मध्ये 5/2. आता याला आणखीन आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करता येतंय का? नाही. सो झालं, 2-3 स्टेप मध्येच आपलं हे आन्सर कम्प्लीट झालेलं आहे. फायनल आन्सर राईट करून टाकूयात. √5/2 हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. तुम्ही उगाच घाबरत बसता हे असे रॅडिकलचे साईन पाहून, खूप इझी असतं. फक्त काही बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. एकदा का बेसिक्स क्लिअर झाले ना की मग तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. तुम्ही अनस्टॉपेबल असणार. आउट ऑफ मार्क्स मॅथ्स मध्ये तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. हे पहा, आता इथे √54 डिवायडेड बाय √27. चला याला डिव्हिजन फॉर्म मध्ये अशा प्रकारे राईट करूयात. आता ही जी छत्री आहे त्याला एक कॉमन छत्री म्हणून असं राईट करूयात. 54/27. इकडे रफ वर्क मध्ये डिव्हिजन करून घेऊयात. 3 ने जाणार आहे का? नाही. 27च्या टेबल मध्ये 54 आहे, हो की नाही? 27 1s are 27 and 27 2s are 54, राईट? सो 2/1. 2/1 म्हणजेच 2. ओके, हा डिनॉमिनेटर मधला 1 नाही राईट केलं तरी चालतो. सो √2 येणार इथे आपला आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. त्याआधी इथे अशा पद्धतीने फायनल आन्सर तुम्हाला राईट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे लास्ट सब क्वेश्चन आहे. √310 डिवाइडेड बाय √5. ओके, एका छत्री खाली आणूयात. चला रफ वर्क मध्ये काम करून घेऊयात यावर. 5 1s are 5, 5 6s are 30, 1 रिमेनिंग राहिला, 1 0 10 झाले, 5 2s are 10. ओके, 62/1. डिनॉमिनेटर मध्ये जर 1 येत असेल तर तो नाही राईट केला तरीही चालतो. सो √62. ओके, √62 आलेले आहे आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. हे पहा, √62 ला आपण फॅक्टराईज केल्यानंतर म्हणजे अजून जर आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये याला आणायचं असेल तर आणू शकतो का? तर नाही. हे पहा, कारण याचे फॅक्टर्स कसे येतात? 2 × 31. ओके, 2 × 31. मग याचे ग्रुपिंग काय करणार? काहीच करता येणार नाही. स्क्वेअर रूटच्या बाहेर काहीच येणार नाही. म्हणून √62 हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. सो अशा पद्धतीने आपला हा क्वेश्चन नंबर 8 इथे कम्प्लीट झालेला आहे. आता या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन नंबर 9 सॉल्व्ह करूयात. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. खूप इझी क्वेश्चन आहे. हे पहा, दिसायला थोडासा डिफिकल्ट वाटतोय पण सॉल्व्ह करते वेळी तुम्हाला कळणार आहे किती इझी क्वेश्चन आहे. काय करायचंय, जे डिनॉमिनेटर्स दिलेत ना त्यांना रॅशनलाइज करायचंय. पहा, इथे काय आहे? √5, इथे आहे √14, इथे आहे √7, इथे आहे 9, √3, इथे आहे √3. या सगळ्या डिनॉमिनेटर्सला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. सो मेथड व्यवस्थित समजून घ्या. काय करायचंय, याला रॅशनलाइज करायचंय ना √5ला. मग काय करणार? √5ला √5नेच मल्टिप्लाय करायचं, आपोआप रॅशनलाइज होतो. मग जर डिनॉमिनेटरला √5ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला असं सोडून चालत नाही, त्याला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं. ज्याने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलेला आहे त्यानेच म्हणजे √5नेच न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं. चला मल्टिप्लाय करून घेऊयात. इथे राईट करायचंय आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय √5. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये अशा पद्धतीने येणार. मग आता पहा, 3 × √5 काय येणार? 3√5. हे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी पण चालतं. डिनॉमिनेटर मध्ये √5 × √5 दोघांनाही एकाच छत्री खाली आपण राईट करू शकतो अशा पद्धतीने. 5 × 5 किती झाले? 25. सो न्यूमरेटर मध्ये येणार 3√5, डिनॉमिनेटर मध्ये √25. √25 म्हणजे काय? तर √25 लाच आपण 5 राईट करू शकतो. ओके, पहा झालं डिनॉमिनेटर रॅशनलाइज. इझी आहे की नाही? आता हे पहा, ही स्टेप, ही जी आपली सेकंड स्टेप आहे ना, ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप. या स्टेप नंतर ना तुम्ही दुसरी मेथड सुद्धा यूज करू शकता. हे पहा, सेम स्टेप मी इथे राईट करते. एक तर तुम्ही हे फॉलो करायचंय किंवा आता मी जे तुम्हाला सांगतेय ते फॉलो करायचंय. दोन्ही नाही राईट करायचं, कळालं? या स्टेप, हीच स्टेप मी इथे कॉपी केलेली आहे. एक तर या स्टेप्स फॉलो करायच्यात किंवा आता मी ज्या सांगणार आहे त्या स्टेप्स फॉलो करायच्यात. दोघांचा अर्थ सेमच आहे, डिफरन्स असं काही नाहीये. हे पहा, इथे 3 × √5 म्हणजेच 3√5. डिनॉमिनेटर मध्ये √5 × √5 किती टाइम्स मल्टिप्लाय झालाय? 2 टाइम्स. म्हणजे याला आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो, स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 5. ओके, आणि तुम्हाला माहितीये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट
कधीच एकत्र राईट करत नाही आपण, ते एकमेकांना कट करतात. कट केल्यानंतर काय रिमेनिंग राहिलं, ओनली 5. मग फायनल आन्सर काय येणार, 3√5. मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी चालतं, 3√5/5 झालं रॅशनलाइज. तुम्हाला ही मेथड सोपी वाटत असेल तर ही मेथड यूज करा, या स्टेप्स सोपे वाटत असतील तर या स्टेप्स यूज करा. ओके, मला मात्र या स्टेप्स सोपे वाटतात कारण कॅल्क्युलेशन फार कमी आहेत. आता इथे 5 आहे म्हणून आपण फार इझिली हे मल्टिप्लिकेशन केलं, 5 × 5 25. पण जर मोठा नंबर आला तर मग कॅल्क्युलेशन वाढतात, त्यामुळे हे सोपं जातं. इथे √5 × √5, इथे 21 √21 × √21 असं आलं तर आपल्याला मल्टिप्लिकेशनसाठी कॅल्क्युलेशन करावे लागतील. त्यापेक्षा हा लॉ आहे, रूल आहे, रूट इंटू रूट, त्याला आपण स्क्वेअर अशा फॉर्म मध्ये राईट करू शकतो. स्क्वेअर आणि रूट कट करायचं आणि जो नंबर आहे तो ऍज इट इज इथे राईट करायचा. थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत, तेव्हा तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. हे पहा, नेक्स्ट आहे 1/√14. ओके, याला रॅशनलाइज करायचंय. रॅशनलाइज करायचं म्हणजे ही जी छत्री आहे ना, रॅडिकल साईन, ते आपल्याला नको आहे. मग त्यासाठी काही स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागतात. काय करावे लागणार आहे तर डिनॉमिनेटरला जो डिनॉमिनेटर आहे त्यानेच मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हे रॅडिकल साईन निघून जातं. हे पहा, √14 आहे, याला √14 नेच मल्टिप्लाय करायचंय. मग जर डिनॉमिनेटरला √14 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा √14 नेच मल्टिप्लाय करावं लागणार. आणि आता आपण इथे काय केलेलं आहे तर रिझन राईट करायला विसरायचं नाहीये. मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय 14, √14. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार आहे, अशा पद्धतीने आपण राईट करणार. आता हा 1 नाही राईट केला तरीही चालतो, तुम्हाला माहिती आहे न्यूमरेटर मध्ये. आणि डिनॉमिनेटर मध्ये पहा, √14 × √14 2 टाइम्स मल्टिप्लाय झालं की नाही, √14 × √14 म्हणजेच याचा स्क्वेअर झाला, √14चा स्क्वेअर. हे पहा अशा पद्धतीने, बरोबर. आणि आता हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट, हे साईन एकत्र राहत नाही, ते एकमेकांना कट करतात. ते इथल्या इथे कट करायची गरज नाहीये. इथे हे पहा कसं होतंय, हा स्क्वेअर आणि हे रूट साईन कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे 14. सो इथे आपण डायरेक्ट 14 राईट करू शकतो डिनॉमिनेटर मध्ये. न्यूमरेटर मध्ये काय येणार, 1√14. हा जो 1 आहे तो नाही राईट केला तरी चालतो, म्हणून आपण इथे फक्त √14 राईट केलेला आहे न्यूमरेटर मध्ये, आणि डिनॉमिनेटर झालेला आहे आपला रॅशनलाइज 14. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, 5/√7. आता काय करायचंय तुम्हीच मला स्टेप सांगा. येस, काय करणार आपण नेक्स्ट स्टेप मध्ये, डिनॉमिनेटरला √7 ने मल्टिप्लाय करणार. ओके, जर डिनॉमिनेटरला केलंय तर व्हेरी गुड, न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला √7 ने मल्टिप्लाय करावं लागणार. इथे राईट करायचंय की आपण काय केलंय, मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय √7. नेक्स्ट स्टेप मध्ये अशा पद्धतीने राईट करायचंय. आता √7 × √7 काय होणार आहे, √7चा स्क्वेअर. राईट करूयात नेक्स्ट स्टेप मध्ये, 5√7 डिनॉमिनेटर मध्ये √7चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूटचं साईन एकमेकांना कट करणार. हे पहा अशा पद्धतीने काय रिमेनिंग राहणार 7. सो डिनॉमिनेटर मध्ये येणार 7, न्यूमरेटर मध्ये 5√7 झालं. चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट आहे 6/9√3. इथे तुम्ही थोडे कन्फ्यूज होऊ शकता, हो की नाही. आता हे कसं करायचं, इथे हा 9 आलेला आहे, मग आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचा आहे. 9 हा स्वतः एक रॅशनल नंबर आहे, हो की नाही, पण हा √3 हा काही रॅशनल नंबर नाहीये. मग इथे आपल्याला √3ला रॅशनलाइज करण्यासाठी √3 नेच मल्टिप्लाय करायचंय. सो कशा पद्धतीने करणार, असं डिनॉमिनेटरला √3 ने मल्टिप्लाय केलं, मग न्यूमरेटरला सुद्धा √3 ने इथे राईट करायचं आपण काय केलेलं आहे. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये अशा पद्धतीने येणार. मग आता पहा, इथे न्यूमरेटर मध्ये 6 × √3 आहे, काय येणार, मग हे जे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे ते नाही दिलं तरी चालणार आहे. मग 6√3 डिनॉमिनेटर मध्ये काय येणार, इथे आहे 9 आणि इथे कोणताच नंबर नाहीये म्हणजे 1. 9 1s are 9 आणि √3 × √3, √3 × √3 काय होणार, √3चा स्क्वेअर. हे पहा अशा पद्धतीने √3चा स्क्वेअर. 9 ऍज इट इज बाहेर राहणार आहे. आता हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूटचं साईन एकमेकांना कट करणार. हे पहा अशा पद्धतीने काय रिमेनिंग राहणार मग 3. मग न्यूमरेटर मध्ये येणार ऍज इट इज 6√3 आणि डिनॉमिनेटर मध्ये 9. स्क्वेअर आणि रूट कट झाल्यामुळे इथे 3 एकटा राहणार आणि
दोघांमध्ये 9 मध्ये आणि याच्यामध्ये कोणतंच साईन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो डिनॉमिनेटर मध्ये 9 इंटू 3 येणार. आता हे पहा, लक्ष द्या, आपल्याला काय करायचंय, नेहमी आन्सर हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये राईट करायचं असतं. म्हणून आता इथे काही रिड्यूस होतंय का तेही चेक करून पाहायचं. इथे 3 आहे आणि इथे 6 आहे, बरोबर. 3 ने 6 ला डिवाइड करू शकतो. 3 1 जार 3, 3 2 जार 6, बरोबर. मग आता इथे काय रिमेनिंग आहे, 2 इंटू रूट 3. 2 इंटू रूट 3 म्हणजे 2 रूट 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये 9. सो इथे आन्सर येणार 2 रूट 3, डिनॉमिनेटर मध्ये 9. कळालं? चला नेक्स्ट पाहूयात. 5 नंबरला दिलेला आहे 11 अपॉन रूट 3. इझी आहे. रूट 3 ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये अशा पद्धतीने येणार. मग आता 11 इंटू रूट 3, 11 रूट 3 येणार आणि रूट 3 इंटू रूट 3 म्हणजे रूट 3 चा स्क्वेअर. अशा पद्धतीने स्क्वेअर आणि रूट 3 स्क्वेअर आणि रूटचं साईन हे एकमेकांना कट करणार. हे पहा, अशा पद्धतीने काय रिमेनिंग 3. सो डिनॉमिनेटर इथे आपला झालेला आहे रॅशनलाइज. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 2.3 मधले सगळे क्वेश्चन्स आपले अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करून झालेले आहेत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.